गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत असं भरलं वांग. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर हा मसाला मी पहिलेच बनवून ठेवलेला आहे. इथे मी धने, लसूण, जिरे, शेंगदाणे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपलं लाल तिखट, हळद, मीठ हे सगळे मसाले आणि जो वर्षाचा आपला साठवणीचा मसाला असतो काळा मसाला ते टाकून हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि ती छान अशी मार्केटमध्ये कोळी वांगी मला भेटली होती एकदम गावरान अशी, तर ती मी घेतलेली आहे. आणि अशी आपण 4 फोडीमध्ये अशी कट करायची. एकदम वेगळं नाही करायचं, तर आपल्याला फक्त असं मधून 2 चिरा मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळी वांगी मी अशी कट करून घेणार आहे. कधी कधी वांग्यामध्ये आळ्या पण असतात, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं. आणि वांगी कट करून आपल्याला पाण्यामध्येच ठेवून द्यायची आहेत, नाहीतर वांगी लगेच काळी पडतात. तर सगळी वांगी आपली अशी कट करून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण हा जो मसाला घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, मी ओलसर करून घेतलेला आहे. तर आता तो आपण वांग्यामध्ये असा भरून घेणार आहोत. तर एकदम असा दाबून मी वांग्यामध्ये असं भरून घेणार आहे अशा प्रकारे. तुम्ही हा मसाला बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि बाहेर ठेवलं तर जास्त दिवस राहतो, तो खराब नाही होत. तर अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकूयात, मोहरी जिरा टाकूयात. आणि मोहरी जिरा चांगला तडतडला की आपण त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत. तर लसूण असा मी चांगला ठेचून घेतलेला आहे, पेस्ट नाही बनवलेली, तर जाडसर असा ठेचून घेतलेला आहे. लसूण थोडा ब्राऊन झाला की आपण यामध्ये आपण जी वांगी घेतलेली आहेत मसाला भरून ती टाकून घेणार आहोत असं एक एक. तर अशी सगळी वांगी आपण टाकून घेतलेली आहे. आता हे आपण थोडंसं हलवूयात असं तेलामध्ये, आणि हे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाहीये. तर आता आपण हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपली वांगी पटकन शिजतील. 2-4 मिनिटं आपण एका साईडने असे शिजवून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता. तर ही आपण वांगी या साईडने पण अशी हलवून घेतलेली आहेत. आता आपण यावरती प्लेट झाकून परत आपल्याला 2-4 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची आहेत. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा, खूप छान टेस्ट येते. लगेच आपण वांग्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही, त्याने खूप फरक पडतो चवीमध्ये. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जवळजवळ आपली वांगी शिजली गेलेली आहेत. तर आता ही वांगी आपली चांगली शिजलेली आहेत. आता आपण यामध्ये जो मसाला आपण बाजूला ठेवला होता वांग्यामध्ये भरलेला, तो मसाला टाकून घेऊयात. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. जास्त पाणी टाकणार नाही, तर मी इतपतच ग्रेव्ही ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान अशी आपली वांगी दिसत आहेत. एकदम झणझणीत असा आपला आहे भरली वांगी झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात. आपली वांगी ऑलरेडी शिजलेली आहेत, फक्त आपण आता हे मसाला वगैरे टाकल्यामुळे एक उकळी झाकण ठेवून काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं असं हे झणझणीत भरलं वांग तयार झालेलं आहे. एकदम गावच्या पद्धतीने दिसायला पण एकदम छान दिसत आहे, खायला पण तेवढंच टेस्टी. तर आपली अशी ही झणझणीत भरली वांगे तयार झालेली आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.